आलो आहोत माझ्या माहेरी, ह्याच्या सासरी. आम्ही चाललो आहोत ह्याच्या सासरी आणि माझ्या माहेरी. इतनी खुशी कारण की मी माझ्या माहेरी खूप टाइम नंतर चालले. मला आठवत नाही मी लास्ट कधी गेली होती. भाई माझे तर आज लाड होणार आहेत अशी मी अपेक्षा करतो, कारण धोंड्याचा महिना आहे. सॉरी लाड माझे होतील, तुझे कसे होतील? आणि अरे भाई जावयाचे लाड होतात धोंड्याच्या महिन्यात, पण असं आणि त्यात माझा पहिला धोंडा आहे. असं गरजेचं नाहीये ना की जावयाचेच लाड व्हायला पाहिजे आणि लाड व्हायलाच पाहिजे, हे सुद्धा गरजेचं नाहीये. मला तर अरे चुकीचं आहे राव, मला नाही पटलं भाई. ठीक आहे, थोडेसे लाड करू. तुला काय पुरणपोळीच खायला घालू? मला भजी खायचं खूप क्रेविंग होत होतं, मला भजी पाहिजे. बघतेस ना मम्मी, माझ्या मम्मीला ब्लॉग दाखवणार. मम्मी बघ, भजी खायचे त्याला. भजी खायला काय एफर्ट्स लागतात यार, लगेच होतात भजीचं काय मी बनवून देते. तुला माहिती आहे, मला माहिती तुला माझ्या हातचे भजी खूप आवडतात. हे ब्लॉग मध्ये सांगायचंय, खरं सांगायचंय. नाही आवडत तुला माझ्या हातचे भजी? आवडतात ना, मग खरं म्हणजे कशी एकदम तारीफ कशी करायची? का म्हणतोयस तू? खरं का म्हणतोयस? मी चांगला खोटं सांगायचंय. मी चांगला भजी नाही करत. करतेस ना हो, थोडेसे वॉट. गाडी बंद पडली. गाड़ी ने भी मुझे दगा दे दिया. थोडेसे वॉट, थोडेसे. हे भजी दिसतात तुला? हे भजी असे आवडतात मला. भजी दाखवतो, असे भजी आवडतात तुला? ठीक आहे, तर आता आम्ही थोडंसं शॉपिंग करतोय धोंड्यासाठी. म्हणजे जो अधिक मास आहे त्याच्यामध्ये जोडवे घेतात, तर ते जोडवे शॉपिंग ऍक्च्युली शॉपिंग करून तर झाली, पण अजून 1-2 जोडवे बघायचे. सो ते बघू आणि मग म्हणजे माहेरी म्हणजे ह्याच्या सासरी गेल्यावर विल मीट अगेन. बाय. ओके बाय. तेजस स्वीट आणायला गेलाय कारण त्याला खायचंय, पण त्याचं असं म्हणणं आहे की अरे धोंड्याला चाललो ना, पण तिकडे चाललो तर आपण स्वीट घेऊन जाऊया. म्हणजे त्याला सांगायचं नाही की ते त्याला खायचंय, पण ते त्याला खायचंय म्हणून त्याला ते माझ्या घरी घेऊन जायचं. आता बघूया ना, आली की त्याला मी विचारते की कसं आहे स्वीट वगैरे. सॉरी माझं, मी इकडे बघते मी अजून पण कन्फ्युज आहे मी कुठे बघू, म्हणजे अजून मला नाही कळत आहे. पण आता तो आला की तुम्हाला दाखवते. काय घेतलंस? तुम्हाला खूप नावं ठेवणार आहेस. काय घेतलं? फज काजू बर्फी. फज काजू बर्फी कोणासाठी? तोंडच बघून कसं. कोणासाठी? तुझाच विचार केला, तुला आवडतं ना. मला आवडतं. किती खोटं बोलतोय बघितलं. त्याला खायचंय म्हणून त्याने काहीही घेऊन आलाय तो काजू बर्फी फज म्हणे. तिकडे एवढ्या व्हरायटीज होत्या ना काजू कतरीच्या. ब्लॅक करंट, केसर. ब्लॅक करंट, काजू कतरी कोण खातं? कसली भारी लागत होती माहितीये तुला? शपथ भारी लागत होती. ब्लॅक करंट आवडली, पण मी फर्स्ट तुझा विचार करून फर्स्ट घेतला कारण मला आवडेल. पण तू तर माझ्या घरच्यांसाठी घेतलंयस ना. असं मला वाटतं की तुला आवडेल, पण तू तर माझ्या घरच्यांसाठी पण तुला नाही आवडेल. द्वारकाधीश होतं. शेट बघितलं. आणि ती काजू कतरी मी शोधत होते ती भेटलीच नाही मला. कुठली? अरे ते फील्ड असतं पूर्ण त्याच्यामध्ये. कसलं काहीतरी असतं. मग तू मँगो घ्यायला हवं होतं. फार तर मँगो सीझन येतो. मँगो नव्हती ना, केसर होती. ओके, तुला आवडली ना? तू टेस्ट तर केलीच असशील. मला तर आवडली, पण तुला नाही आवडणार. माझ्याशिवाय टेस्ट केली असशील. मला नाही आवडणार तरी बघितलं म्हणजे किती खोटारडा आहे हा. मला म्हटलं आलेला मी तुझ्यासाठी घेतली. मला आवडलं याचा अर्थ तुला आवडणार नाही. बरोबर आहे, हे लॉजिक. पण मग तू तर आलेला म्हटलं मी तुझ्यासाठी घेतली आहे. माझ्यासाठी घेतली तर मग मला आवडणार नाही अशी काच घेणार ना, म्हणजे आणि कोई सेन्स नाही इस बात का. मला वाटलं कुठेतरी जाऊन एका पॉइंटला जाऊन आपला मॅच होईल. एनिवेज काउंटर बघ एकदा. काउंटर बघ. ओके, चुकून गेअर जाईल का माझ्याकडनं? 5वा गेअर डायरेक्ट. सो मी आली आहे माझ्या माहेरी आणि मी फुल अशी रेडी झाली आहे. जास्त काय आणलं नाही मी रेडी व्हायला, तर मी थोडंसं आणलं. ही साडी मला माझ्या नवऱ्याने दिली होती एका दिवाळीमध्ये, तर ती मी आणली आहे. आणि माझा नवरा इथे बसलाय आणि माझ्या फ्रेंड्स आलेल्या आहेत आणि माझी बहीण आणली. वेट मी तुम्हाला दाखवते. ही माझी आई, ही माझी बहीण जिला आम्ही म्हणजे उचलूनच आणले गटारातून. ही माझी मैत्रीण जी अधिकवान असं लिहिते आणि आम्ही एवढं सगळं डेकोरेशन केलंय.
काहीतरी म्हणणं, काय म्हटले जावई बापू? भूक लागली. भूक लागली का? थोडा वेळ थांबता का जावई बापू? थोडंसंच केलंय. काहीतरी बोल. माझी अजून एक फ्रेंड आहे जी भजी करते, कारण की भजी सगळ्यांना आवडतात. रस देऊ का तुला, पुरणपोळी देऊ का? त्याला नाही खायचंय काही, तो म्हणतो नकोय. तू म्हटलास ना नकोय, खरं सांग. म्हटलं तुला मला भूक लागली. तू काय हसते? नमस्कार, आम्ही पूर्ण सेटअप रेडी केलाय अधिक मासाचा. ते जाव्यासाठी थोडंफार आम्ही केलं डेकोरेशन, जास्त काय डेकोरेशन केलेलं नाही, पण जे पण केलं तुम्ही बघा. क्लोजअप शॉट्स दाखवते तुम्हाला. होईला मी घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तू मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला जावयांची सेवा चालू आहे. बॅडमिंटन. मिस्टर भोसले. ओ मिस्टर भोसले. ओ माय गॉड. ओ माय गॉड. प्लेयर, no?